नमस्कार सर्वांना, कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवे. तर मी श्वेता माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं, ज्याचं नाव आहे श्वेताज लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा जो व्हिडिओ आहे ते माझं बाळ आहे छोटं 6+ नंतर जे आपल्याला बाळाला फूड द्यायचं असतं वरचं अन्न, तर त्याच 3 रेसिपीज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप हेल्दी आहे आणि इझिली बनून जातात आणि बाळालासुद्धा चांगल्या प्रमाणात डायजेस्ट होतात. तर सर्वात पहिलं म्हणजे मी घेतले आहे पोहे आणि खजूर. तर पोहे अर्धा तास पूर्वी भिजत घालायचे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे लगेच घ्यायचे आणि लगेच बनवायचं असं मुळीच नाही. अर्धा तास तरी कमीत कमी ते भिजलेच पाहिजेत आणि त्याच्यामुळे आधी आपण माइंडमध्ये फिट करून ठेवायचं की हा आपल्याला बाळाला थोड्या वेळाने द्यायचं आहे, ते भिजत घालायचं आहे. कारण की कसं भिजवलं की ते पचायलाही खूप सोपं जातं आणि शिजतंसुद्धा इझिली. त्यानंतरनं ते भिजवलं, मिक्सरमधून ग्राइंड केलं आणि 5-1 मिनटं शिजून दिलं. खजूर टाकल्यामुळे त्यामध्ये एक्स्ट्रा गोड टाकायची काही गरज लागत नाही आणि स्पेशली 6-8 महिन्यापर्यंत तरी मी म्हणेन की 1 वर्षापर्यंत बोलतात, पण मी बोलेन 8 महिन्यापर्यंत तरी तुम्ही मीठ किंवा साखर वगैरे ॲड करू नये. वाटलेस तर थोडंसं गूळ ॲड करू शकता एखाद्या पदार्थामध्ये चवीसाठी. तोही सेंद्रिय गूळच वापरायचा आहे. आणि त्यानंतर आहे तो भोपळा. भोपळ्याचे खूप सारे फायदे आहेत मोठ्या माणसासाठी सुद्धा आणि लहान बाळासाठी सुद्धा. तर हा दुधी भोपळा नाही आहे, जो मोठा भोपळा असतो तो आहे आणि नाशिकमध्ये ह्याचं प्रमाण मिळण्याचं खूप सारं आहे. खूप सारं म्हणजे इथे खूप प्रमाणात भेटतो आणि 10 रुपये पावशेरला भेटला. त्यामध्ये बाळाचे माझ्या 2 टाईम इझिली होऊन जातात आणि तो खूप आवडीने खातो. आता हे मी त्याला 20-22 दिवस झाला अगोदर द्यायला सुरुवात केली. बट मी प्रत्येक जो पदार्थ दिला त्याचं बाळाला काही ॲलर्जी वगैरे होत नाही ना, काही त्रास होत नाही ना, त्यानंतरच मग व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जेव्हा नव्याने देत असाल, स्टार्टिंगला तर आपण भाताची पेस्ट देतो, ती बाळाला इझिली पचली जाते किंवा ॲपलची प्युरीसुद्धा पचली जाते. तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. पण मी तर म्हणेन आपल्याकडे भारतीय कल्चरमध्ये मला वाटतं ते जास्त करून भाताची पेस्ट देतात. गावाकडे तर देतातच. आणि मुगाच्या डाळीचं पाणी स्टार्टिंगला 10-15 दिवस तर तेच द्या. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फूड जर ॲड करायचं असेल तर ह्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. पण कोणतीही गोष्ट देण्यापूर्वी आपल्याला एकच गोष्ट 2 दिवस द्यायची आहे. त्याला कोणता त्रास होत नाही ना, कोणती ॲलर्जी नाही ना, ते बघायचं आहे. थोडासा वेळ जाईल पण आपल्याला बाळाला त्रास पण झाला नाही पाहिजे, कारण की त्याला बोलता येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपणच समजून घ्यायचं आहे आणि थोडीशी त्याची जास्त काळजी घ्यायची आहे. सो नंतरनं भोपळा वगैरे मस्त बारीक कट करून घेतला. शिजायलाही त्याला काही फारसा वेळ लागत नाही, इझिली शिजून जातो. नंतर मग टोपामध्ये शिजत घातला, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनिट सफिशियंट आहेत आणि तुम्हीसुद्धा चेक करू शकता जर सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने बाबा ते पूर्णतः शिजलेलं आहे का. आणि त्यानंतरनं मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा मी काहीही ॲड केलं नाही आहे. भोपळा हा चवीला पांचट लागतो, म्हणजे पाण्यासारखा लागतो. जसं आईचं दूध असतं त्याप्रमाणे त्याची चव असते, त्याच्यामुळे तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायची काही गरज नाही. त्यानंतरनं मग ते शिजून दिल्यानंतर तेच 5 ते 6 मिनटामध्ये शिजून जातं. बघा मस्त असे उकळे आले, शिजले. लगेच त्याचा कलर आणि स्ट्रक्चरसुद्धा चेंज होतं. मस्त असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आणि थोड्याशाच प्रमाणात देते, जास्त काही मी भोपळासुद्धा देत नाही. जसं की त्याचे जास्तीत जास्त 10 ते 12 चमचे होत असतील. आणि ह्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता 6+ नंतर. आणि 7 मंथ 8 मंथमध्ये पण काय रेसिपी, आता माझ्या बाळाला 7 मंथ स्टार्ट आहेत. हा मी अगोदर व्हिडिओ काढलेला आहे कारण की माझं यूट्यूब चॅनल डिलीट झालेलं आहे. नंतरनं मी हा व्हिडिओ पोस्ट करते आत्ता 20-22 दिवसानंतर. आणि मस्त असं तयार झालं भोपळ्याची प्युरी. त्यानंतर बनवते नाचणी सत्व. आता मी हे विकतचंच आणले आणि मी तुमच्यासोबत खरं म्हणजे जे मी वापरते तेच शेअर करते. विकतची नाचणी आणून त्याचं जे पीठ बनवतं ते सुद्धा ठीकच आहे, ते पण उत्तम आहे. पण पर्यायही नाही बोलता येणार. हे माझा मोठा मुलगा आहे, त्याला हे नाचणी सत्व मी विकतचं स्टार्टिंगला 3-4 महिने दिलं होतं आणि त्यालासुद्धा योग्यरित्या ते पचलं होतं आणि डायजेस्टसुद्धा व्यवस्थित झालं होतं. त्याच्यामुळे मी ह्या बाळालासुद्धा हे ट्राय केलं. त्याला तर हे खूप आवडतं. त्याचं फेवरेट जरी फूड बोललात ना तर नाचणी सत्वच आहे. आमच्या गावाकडे म्हणजे विकतची नाचणी, घरची आहे नाचणी, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ती घरची नाचणी मी आता येताना गावाला जाणार आहोत तेव्हा घेऊन येईन. मग हे जे नाचणी सत्व आहे, आणि नाचणीचे तर खूप सारे फायदे आहेत. मुलांचे बोन्स वगैरे, हाडे वगैरे मजबूत होण्यात खूप मदत होते. मग मस्त मध्ये 2 चमचे घेतलं, थोडंसं पाणी ॲड केलं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी ॲड करू शकता. कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट ठेवायची, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, जास्तही पातळ नाही. अजूनही शिजणार आहे. त्यानंतर मस्त असं शिजून रेडी झालेलं आहे. तर चला तर फ्रेंड्स, ह्या 3 रेसिपीज आहेत. आणखीन पार्ट 2मध्ये मी आणखी 3 रेसिपीज ॲड करणार आहे. तर ह्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय. स्वस्त राहा, मस्त राहा.